14 जून 2021. BCom भाग 3 सेमिस्टर 6 बिझनेस एन्व्हायरमेंट व्यावसायिक पर्यावरण. आपण यापूर्वी व्यावसायिक पर्यावरणात या पहिल्या युनिटमध्ये आपण यापूर्वी असं पाहिलेलं आहे की उदारीकरण म्हणजे काय, उदारीकरणाची अंमलबजावणी, त्याचे परिणाम, त्यानंतर खाजगीकरण म्हणजे काय, खाजगीकरणाची अंमलबजावणी, त्याचे योग्य आणि अयोग्य परिणाम किंवा इष्ट व अनिष्ट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय झाले हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण यानंतरची संकल्पना ती म्हणजे जागतिकीकरण ही संकल्पना आपण पाहतो आहे. जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये ही जी संकल्पना आहे जागतिकीकरणाची ही उदारीकरण, खाजगीकरण आणि त्यानंतर येणारी ही संकल्पना आहे. 1991च्या नव्या आर्थिक धोरणाचा हा परिणाम आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना स्वीकारल्या. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचा दबाव आणि अमेरिकेसारख्या महासत्तेचा दबाव आणि 1990च्या दरम्यान भारताची आर्थिक स्थिती खूपच खालावली. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. इकॉनॉमिक क्रायसिस, आर्थिक संकट आपल्या अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाले. केवळ 2 आठवडे पुरेल एवढे परकीय चलन आपल्या देशाजवळ या ठिकाणी होते आणि त्यामुळं भारत सरकारला परदेशात सोने गहाण ठेवून परकीय चलनाची उपलब्धता करावी लागली. इतके मोठे संकट आपल्या अर्थव्यवस्थेवर निर्माण झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या देशाच्या या आर्थिक धोरणामध्ये बदल करावे लागले सरकारला आणि ते बदल या ठिकाणी स्वीकारण्यात आले. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे होय. देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण होय. यामध्ये जगातील विविध अर्थव्यवस्था ह्या परस्परावलंबी बनतात हे यामध्ये अपेक्षित आहे. जागतिकीकरणामध्ये आयात नियंत्रणे हळूहळू कमी करणे, त्याचबरोबर आयात जकातीचे दर कमी करणे, त्याचबरोबर खाजगीकरणाचा स्वीकार करणे या गोष्टींचा समावेश जागतिकीकरणात होतो. यानंतर जागतिकीकरणाची व्याख्या केलेल्या प्रोफेसर C.T. कुरियन यांनी जागतिक अर्थव्यवस्था म्हणजे विविधता असलेल्या अर्थव्यवस्थांचा समूह होय, ज्यामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमांनी एकमेकाशी विविध मार्गाने परस्परांवर क्रिया करतात, अशा रीतीने कालांतराने त्यांच्या वृत्तीमध्ये बदल करतात. यास जागतिकीकरण असे म्हणतात. म्हणजे याद्वारे व्यापारावरची बंधने कमी केली जातात. वस्तूंचा प्रवाह देशांच्यामध्ये मुक्तपणे वाहू दिला जातो. तंत्रज्ञानाच्या मुक्त वापराला परवानगी दिली जाते. त्याचबरोबर जगातील सर्व देशात कामगारांचा मुक्त संचार होण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे असा याचा समावेश होतो. जागतिकीकरणाची आता अगदी एक व्याख्या सोप्या शब्दात जर सांगायची झाली जागतिकीकरणाची, तर आपल्याला असे म्हणता येईल की
जागतिकीकरणाच्या या व्याख्येमध्ये की जागतिकीकरण म्हणजे सगळे जग हीच एक बाजारपेठ होय असं एक म्हटलं जातं. सगळे जग हीच एक बाजारपेठ होय अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा त्याला जागतिकीकरण असे म्हणतात. हे अपेक्षित आहे जागतिकीकरणामध्ये. सगळे जग हीच एक बाजारपेठ होय. जग एवढे व्यापाराच्या माध्यमातून जग खूप जवळ येणं अपेक्षित आहे जागतिकीकरणामध्ये. देशांच्या भौगोलिक सीमा या ठिकाणी पुसट होतात. देशातील राजकीय सीमा या ठिकाणी पुसट होतात, अंधुक होतात. आणि सगळे जग हीच एक बाजारपेठ असं एक व्यापक उद्दिष्ट या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून जागतिकीकरणाच्या संकल्पनामध्ये ह्या काही व्याख्या आणि त्याचा आशय जर पाहिला तर या पुढील घटकांचा एक समावेश होतो. तो म्हणजे मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा स्वीकार जागतिकीकरणात केला जातो. सरकारने लादलेली कृत्रिम नियंत्रणे, बंधने या ठिकाणी कमी केली जातात. दुसरं म्हणजे सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण जागतिकीकरणामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर ज्या देशांनी अतिरिक्त सबसिडी या ठिकाणी दिलेले आहेत सरकारांनी, तर सरकारने सबसिडीचं प्रमाण कमी करावं आणि सरकारी खर्च कमी केला पाहिजे. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणुकीला सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचबरोबर स्वदेशी उद्योग आणि परकीय उद्योग असा फरक केला नाही पाहिजे. स्वदेशी उद्योगांना सवलती द्यायच्या आणि परकीय उद्योगांना मात्र सवलती द्यायच्या नाहीत असा फरक यामध्ये करू नये. भेदभाव पूर्ण वर्तणूक सरकारची असू नये. निर्यातीला उत्तेजन दिले पाहिजे. आयातीवरची बंधने कमी केली पाहिजेत. असे सर्व घटक या जागतिकीकरणामध्ये समाविष्ट होतात. याच्या पाठीमागचा मूळ हेतू असा आहे जागतिकीकरणाच्या पाठीमागचा की जगातल्या सर्व देशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे. सर्व देशातील ग्राहकांना योग्य किमतीमध्ये वस्तू मिळाल्या पाहिजेत. उपभोग्य वस्तू त्यांना, जीवनावश्यक वस्तू आणि उपभोग्य वस्तू योग्य किमतीमध्ये त्यांना मिळाल्या पाहिजेत. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे. आणि म्हणून मग व्यापारावरील, आयातीवरील आणि निर्यातीवरील जी अनावश्यक बंधने आहेत, नियंत्रणे रद्द केली की एका देशातून दुसऱ्या देशात वस्तूंचा सहज संचार होईल आणि त्यामुळे लोकांना त्या वस्तूंचा उपभोग घ्यायला मिळेल असं या ठिकाणी अपेक्षित आहे. वास्तविक पाहता तत्वतः जागतिकीकरणामध्ये केवळ वस्तूंनाच मुक्त प्रवेश असं नाही, तर सेवांनाही मुक्त प्रवेश, भांडवलालाच मुक्त प्रवेश आणि कामगारांना सुद्धा मुक्त प्रवेश असा अपेक्षित आहे. पण या श्रीमंत राष्ट्रांनी मात्र आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढला यातला आणि कामगारांचा मुक्त प्रवेश, आंतरराष्ट्रीय मुक्त हालचाल कामगारांची मात्र रोखून धरली. वेगवेगळ्या कायद्यामध्ये याला बंधनं घातली आणि फक्त त्यांना सोयीच्या असणाऱ्या वस्तू आणि सेवांचा मुक्त संचार, व्यापार व्हायला पाहिजे हे आग्रही कलम त्यांनी सर्व देशांना स्वीकारायला भाग पाडलं. आणि त्यामुळं या सगळ्या देशांनी ते स्वीकारलं सुद्धा. आणि म्हणून जागतिकीकरण म्हणजे सगळे जग हीच एक बाजारपेठ होय. जागतिक अर्थसत्ता ज्या आहेत त्या या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील जे सगळे निर्बंध आहेत आयातीवरील आणि निर्यातीवरील, ते सगळे निर्बंध दूर करणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून 1991च्या या नव्या आर्थिक धोरणामध्ये
जागतिकीकरण हे वस्तू आणि सेवांच्या मुक्त व्यापारासाठी, कामगारांच्या मुक्त व्यापारासाठी, हालचालीसाठी अपेक्षित आहे. यामध्ये जागतिकीकरणाची आता अंमलबजावणी आपण पाहतो. इम्प्लिमेंटेशन ऑफ ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाची अंमलबजावणी आपल्या देशात कशी झाली, तर पहिलं आहे ते म्हणजे लिमिटेशन्स ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज्ड. 1991च्या या नवीन आर्थिक धोरणाने प्राधान्य क्षेत्रातील उद्योगांसाठी उच्च प्रकारचे तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीची एक विशेष यादी तयार करण्यात आली की ज्या योगे परकीय कंपन्यातील समभागात 51% प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीसाठी आपोआप परवानगी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर ही मर्यादा 51% सुमारे 74% वाढवली आणि 74% 100% वाढवलेली आहे. परकीय विशिष्ट क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान परकीय देशातील, तर त्यांना की विशेष यादीमध्ये ज्या उद्योगांची नाव आहेत त्यांना विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा जी 51% होती ती नंतर 74% वाढवली आणि त्यानंतर ती 100% वाढवली आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फॉरेन टेक्नॉलॉजी, परकीय तंत्रज्ञान. उच्च अग्रक्रम क्षेत्रातील उद्योगधंद्यांना 1 कोटी रुपयापर्यंतच्या परकीय तंत्रज्ञान करारांना आपोआप परवानगी देण्यात येईल. विदेशी तंत्रज्ञान भाड्याने घेण्यासाठी अगरदेशी प्रगत तंत्रज्ञान विदेशी परीक्षणासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही. म्हणजे उच्च प्राधान्यक्षम किंवा अग्रक्रम उद्योगांना 1 कोटी रुपयापर्यंतच्या परकीय तंत्रज्ञान आयात करण्यासाठी आपोआप परवानगी मिळेल. त्यासाठी आता परवानगीची गरज नाही. म्हणजेच 1 कोटी रुपयापर्यंतची यंत्रसामग्री जर आयात करायची असेल तर त्याला परवानगीची गरज नाही. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्या देशातील उद्योगधंद्यांना आयात करण्याची संधी यामुळे प्राप्त झाली. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी, रुपयाचे अवमूल्यन. जुलै 1991 भारतीय रुपयाचे साधारणपणे 20% अवमूल्यन करण्यात आले. त्याचा हेतू असा आहे की अवमूल्यनामुळे देशाची निर्यात वाढते, त्याचबरोबर अवमूल्यनामुळे निर्यात वस्तूंची किंमत स्वस्त होते आणि आयात वस्तूंची किंमत महाग होते आणि म्हणून आपोआपच आयातीला मर्यादा येते आणि निर्यातीला मात्र प्रोत्साहन मिळते. या हेतूने रुपयाचे अवमूल्यन आपल्या देशात करण्यात आले. अवमूल्यन, चलनाचे अवमूल्यन म्हणजे तरी काय? आपल्या देशातील चलनाच्या एका नगाच्या मोबदल्यात दुसऱ्या देशातील चलनाचे किती नग मिळतील हे सांगणे म्हणजे चलनाचे अवमूल्यन होय. आपल्या देशातील चलनाच्या एका नगाच्या मोबदल्यात दुसऱ्या देशातील चलनाचे किती नग मिळतील हे सांगणे म्हणजे अवमूल्यन होय. मग असं आपल्या देशात 1966ला पण अवमूल्यन झालं होतं. त्यानंतर 1991ला अवमूल्यन करण्यात आलं की निर्यात वाढावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. अवमूल्यनामुळे आपल्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमती कमी होतात आणि त्यामुळे निर्यात वाढते आणि आयात वस्तू महाग होतात. दुसरा मुद्दा आहे त्यानंतरचा चौथा म्हणजे कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी, रुपयाची परिवर्तनीयता. भारतीय रुपया अंशतः परिवर्तनीय करण्यात आला. नव्या आर्थिक धोरणामुळे
रुपया 1993 मध्ये रुपया पूर्णतः परिवर्तनीय करण्यात आला. आधी तो अंशतः परिवर्तनीय केला होता 91ला. 1993 मध्ये भारतीय रुपया हे चलन पूर्णतः परिवर्तनीय करण्यात आले. चालू खात्यावर, व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तनीय करण्यात आला. त्यामुळे व्यापार वाढीला उत्तेजन मिळेल अशी अपेक्षा होती. रुपयाची परिवर्तनीयता ही महत्त्वाची आर्थिक सुधारणा करण्यात आली, त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यात आला. कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी. अशा रीतीने हे 4 अंमलबजावणीमध्ये 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे रुपये दिल्यानंतर तेवढ्या किमतीचे डॉलर उपलब्ध झाले पाहिजेत, याला म्हणायचं रुपयाची परिवर्तनीयता. रुपया डॉलरमध्ये परिवर्तनीय झाला पाहिजे, त्याला म्हणायचं रुपयाची परिवर्तनीयता. रुपया, कारण जगातल्या सगळ्या देशातील चलनाचे मूल्य अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित केले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरला महत्त्वाचे स्थान आहे. डॉलरला मागणी जास्त असते, त्यामुळे त्याचे मूल्य डॉलरचे वाढलेले असते, अमेरिकन डॉलरचे. आणि म्हणून रुपया हा डॉलरमध्ये परिवर्तनीय करण्यात येतो. आता यापूर्वी आपल्या देशाच्या चलनाचं जे नाव आहे ते रुपया हे कधीपासून प्रचलित झाले हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. भारतीय चलनाचे नाव हे रुपया आहे. पाकिस्तानच्या चलनाचे नाव हे पाकिस्तानी रुपया. भारतीय चलनाचं नाव भारतीय रुपया. बांगलादेशाच्या चलनाचं नाव टका असं आहे. रशिया रुबल, अमेरिका अमेरिकन डॉलर, कॅनडा कॅनेडियन डॉलर, इंग्लंड पाऊंड, इंग्लंडचं चलन हे पाऊंड. आणि आता युरोपियन देश, जे 27 युरोपियन देश असेल, त्या युरोपियन महासंघानं 27 देशांचं एक चलन केलं. त्याच्यातनं आता इंग्लंड हा देश बाहेर पडलेला आहे. आणि सगळ्या युरोपीय महासंघातल्या सगळ्या देशांच्या चलनाचे एकत्रित नाव आहे युरो. युरोमध्ये किंमत सांगितली जाते. अशा रीतीनं जागतिकीकरण म्हणजे सगळे जग हेच एक बाजारपेठ होय. व्यापारावरील बंधने दूर केली की आपोआप जगातील सर्व व्यापार केंद्र एकत्रित होतात. आणि म्हणून त्याला जागतिक, आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित होते. तेव्हा त्याचे फायदे आपल्या अर्थव्यवस्थेलाही मिळतात, जगातल्या इतर अर्थव्यवस्थांनाही मिळतात हे सगळे फायदे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना पाहिली. जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाच्या व्याख्या, त्यातून जागतिकीकरणात समाविष्ट होणारे वेगवेगळे घटक हे सगळे आपण पाहिलेले आहेत. आणि भारतात आता जागतिकीकरणाची अंमलबजावणी कशी होत आहे ते पण आपण पाहिलेलं आहे. आधीच आपल्याला हे क्लिअर केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ह्या 3 संकल्पनांच्या मध्ये सूक्ष्म फरक आहे. पण त्यांचा अर्थ साधारणपणे एकच आहे. कारण या 3 संकल्पनांचं उद्दिष्ट आहे मुक्त अर्थव्यवस्था, फ्री इकॉनॉमी, खुली अर्थव्यवस्था, हे यांचं उद्दिष्ट आहे. आणि फार सूक्ष्म फरक आहे यांच्यामध्ये, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आज आपण जागतिकीकरणाची संकल्पना पाहतोय. खाजगीकरण म्हणजे उद्योग संस्थेवरती अंशतः किंवा पूर्णतः खाजगी मालकी प्रस्थापित करणे, किंवा व्यवस्थापन भाड्याने देणे, किंवा उद्योग चालवायला देणे, उद्योग लीजवर देणे. याला म्हणायचं की आपल्या देशातील हे उद्योगांचं
खाजगीकरण. उदारीकरण म्हणजे आयातीवरील अनावश्यक बंधने नियंत्रणे रद्द करणे. आणि जागतिकीकरण म्हणजे जागतिक व्यापारावरची, आयातीवरची व निर्यातीवरची असंख्य जी बंधने आहेत ते बंधने रद्द करणे, दूर करणे आणि आंतरराष्ट्रीय परस्पर संबंधाला प्रोत्साहन देणे होय. म्हणजे जागतिकीकरणाच्या अंमलबजावणी आपण बघितलं की लिमिटेशन्स ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज, ती वाढली मर्यादा गुंतवणुकीची. त्यानंतर परकीय प्रगत तंत्रज्ञान, रुपयाचे अवमूल्यन आणि रुपयाची परिवर्तनीयता, या सगळ्या कसोट्यावरती भारतीय अर्थव्यवस्था उतरलेली आहे. भारतामध्ये या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त योग्य परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे. याच्या टीका आहे, त्याच्यामध्येही दोष आहेत. पण भारताने संकट हीच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणाचे संकट हीच संधी मानली आणि प्रयत्न केले आणि ते फळास आले. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये खाऊजा असं म्हणतात. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, खाऊजा धोरण हे अशा पद्धतीनं आहे. त्याचा परिचय, भारतात झालेली त्याची अंमलबजावणी, त्याचे होणारे विपरीत, अनुकूल, प्रतिकूल परिणाम, हे सर्व आपण या ठिकाणी बऱ्याचशा बाबी पाहिलेल्या आहेत. ज्या उर्वरित बाबी आहेत ते आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.